हॅलो गाईज, तर हा आहे दुसरा दिवस माझ्या 7 डे ग्लास स्किन चॅलेंजचा. तर आज ना मला माझ्या फेशियल स्किनवर फेशियल हेअर दिसत होते, तर मी डिसाईड केलं की आधी आपण आपले फेशियल हेअर रिमूव्ह करूया. आणि मी हळूहळू करत माझे फेशियल हेअर रिमूव्ह करते. मी ड्रायच रिमूव्ह करते कारण मला ते जास्त कन्व्हिनियंट वाटतं. त्यानंतर मी ऑइल लावलं. आपलं तर तुम्ही कोणतंही ऑइल घेऊ शकता. मी खोबऱ्याचं तेल लावलं आणि त्याने माझ्या फेसला मसाज करते, कारण थोडंसं माझा फेस पफी वाटत होता. तर त्यामुळे मी थोडंसं ऑइल लावून छान प्रकारे मसाज करते माझ्या चेहऱ्याला. आणि तुम्ही फेस मसाज यूट्यूबवर पाहू शकता दुसऱ्या कोणत्याही, मी स्पेसिफिकली ह्या करते. थोड्याशा मला छान वाटतात, यामुळे स्किन पण थोडीशी स्कल्प्टेड दिसते आणि म्हणजे मला छान वाटतं. त्यानंतर मी फेस वॉश करते. डॉट अँड कीचा फेस वॉश आहे, खूप छान फेस वॉश आहे. मी खूप फेस वॉश ट्राय केले, बट मला हा वाला खूप आवडला. त्यानंतर मी फेस पॅक लावते. तर हा फेस पॅक कालपेक्षा युनिक आहे, कारण यामध्ये मी टाकलेला आहे मसूरची डाळ, तांदळाचं पीठ आणि आलूचा रस. त्यानंतर हा पॅक सुकलेला आहे आणि मी त्याला वॉश ऑफ केलेला आहे. हा खूप ड्राय झाला होता आणि माझी स्किन पण थोडीशी इची होत होती. त्यानंतर मी टोनर लावते आहे ॲज युजल. आपण काल जे केलं आज मी तेच माझी स्किन केअर डेलीची करणार आहे. फक्त मी पॅक वेगळा यूज केला आज, कारण मला वाटतं थोडंसं नवीन ट्राय करावं. तर त्यामुळे मी आज हवाला पॅक लावला होता. आणि माझ्या स्किनवर थोडी डार्क स्पॉट आहेत, त्यामुळे मी त्यामध्ये आलूचा रस टाकला होता. आणि यानंतर तुम्ही पाहू शकता माझी स्किन किती प्लम झालेली आहे. ते हायफनच्या सिरमने पण खूप छान रिझल्ट येत आहेत मला. चल पाहूत आपण 7 डे नंतर कशी स्किन होईल. त्यानंतर मी लिप बाम लावला आणि ही आहे माझी फायनल स्किन डे 2ची. तो भेटूया उद्या. बाय बाय.